राजकीय पॉलिटिकल ड्रामा सुरू होता तो आता संपला असं म्हणायचं. पॉलिटिकल ड्रामा फक्त पत्रकारांना बोलू द्या प्लीज, विनंती सगळ्यांना जोडून. ही सांग प्ले केला का? ड्रामा म्हणता येणार नाही, पण शेवटपर्यंत जरा थोडाकाल चाललेली गोष्ट खरी आहे. 17 ठिकाणी आम्ही विधान परिषदेच्या निवडणुका लढवतो. त्यापैकी 6 ठिकाणी निवडणुका बिघडून झाल्या आहेत. काही ठिकाणी जाहीर पाठिंबा उमेदवारांनी निर्णय दिलेला आहे. तसंच नाशिकला सुद्धा थोडं उमेदवारी इथे जागा जी आहे ती शिवसेनेला गेलेली आहे, शिंदे साहेबांच्या गटाला गेलेली आहे. पण आमच्याकडून गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला लढायचंच आहे, त्याची मागणी होती सुरुवातीपासून. पण मधल्या काळामध्ये अपक्ष आलेले लढणारे सुद्धा गेले, मग त्यांची जागेवर शिंदे हे खरं आहे, हे सत्य आहे. म्हणून मग ही जागा शिवसेनेला सुटलेली होती माहितीमध्ये वाटप करताना. मी गणेश गीतेंनाही विनंती केली, गोकुळ गीतेंनाही विनंती केली की जागा आपली नाहीये. तिथे नरेंद्र दराडे आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झालेली शिवसेनेकडून, म्हणून आपण फॉर्म मागे घ्यावा या बाबतीमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून चर्चा सुरू होती. पण आज तर मुहूर्त निघालेला आहे. आज सगळ्या चर्चा झाली. उदयची सुद्धा 4-5 दिवस झाले नाशिकला येऊन होते, दादा या ठिकाणी आहे, सगळेजण आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. गणेश गीते, मी त्या ठिकाणी निलेश गोरा त्या ठिकाणी होते. नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 पैशाची त्यांची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीतेंनी घेतली. आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे. आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या. याच्यापूर्वी गणेश कमिटमेंट केली होती, त्याच्यानंतर यावेळेला ते आता मागायला घेत आहेत. आता गोकुळ गीते यांना काही कमिटमेंट आहे का, तर त्यांना काही आश्वासन दिलं का? नाही, आमच्याकडे ती कमिटमेंट की त्यांची तशी मागणी नाही की आमचं काय का पुढे काय का काय देणार का देणार. पण निश्चित आपल्याला माहिती आहे वजनदार नाव आहे गीते बंधू, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत. 2 वेळा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते मागच्या काळामध्ये, आताही म्हणजे आमचे नगरसेवक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल. मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेला आहे आणि आम्ही सांगितलं. काल मुंबईला जाण्याआधी गोकुळ गीतेंची भूमिका होती की कुठल्याही परिस्थितीत माघार होणार नाही. मात्र मुंबईतल्या बैठकीत नेमकं असं काय घडलं की त्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं? चांगली चर्चा झाली आणि त्यात ठरलं. नेमकं दबावतंत्र आहे की मनधरणी आहे? कारण प्रश्न असा आहे, एक पत्र समोर आलेलं आहे. त्या पत्रामध्ये राज्याच्या कायदेशीर सल्लागारांनी हायकोर्टाच्या वकिलांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये म्हाडा प्रकरणाची चौकशी करावी किंवा म्हाडा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात जावं आणि गणेश गीतेंचा जामीन अर्ज जो आहे तो रद्द करावा असं एक पत्र. म्हाडाच्या केसमध्ये अनेक लोकांचं नाव आहे, ते फक्त गीतेंचंच नाही, त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहे. आणि तो विषय काही एवढा मोठा नाही की त्यामुळे गीते बंधू म्हणतील की आम्ही आता माघार येऊन टाकतो आणि घाबरतो. असा कुठलाही विषय नाही आहे. योगायोग विषय तसा न्यायप्रविष्टच आहे. योगायोग असा आहे, विषय न्यायप्रविष्टच आहे. ती त्याचा आणि याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. मला वाटतं नाही. आणि गीते काही तसे छोट्याशा नोटीसला घाबरून मागे घेतील असं एक त्यांचा स्वभाव नाही. तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. 7 मेला पत्र टाईप झालेलं आहे. ते पत्र तातडीचं होतं, ते 8 मेला जाणं अपेक्षित होतं. मात्र 1 जूनला ते रिसिव्ह होतंय. ज्या दिवशी गीते बंधू उमेदवारी अर्ज दाखल करतात त्या दिवशी ते रिसिव्ह होतंय. आता इतके दिवस झाल्यावर एक पत्र दिलं नाही, मग तुम्ही परत असं म्हणाल की इतके दिवस झाल्यावर तुम्ही काय करतो, पत्र का दिलं नाही? असं नाहीये. हा विषय तो विषय म्हाडाचा विषय छोटा आहे, तो वेगळा आहे, न्यायप्रविष्ट विषय आहे. असं काही विषय नाही. घायघाईवर आलेला की याच्यामुळे हे करा तर ते करू, ते करा तर ते करू, असं कुठलाही विषय नाही. कुठलाही विषय नाही त्याचा याच्याशी संदर्भ जोडता पण कामात नाही. पण मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर, मान्य उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर निर्णय केलेला आहे की आता याचं विड्रॉल व्हावं, मागे जावं आणि नरेंद्र दराडे यांना आपण पाठिंबा निवडून आणावं. मग इतका वेळ का लागला होता भाऊ? तुमच्यासारखे 3 दिग्गज मंत्री नाशिकमध्ये 4-4-5-5 दिवस होते. एका अपक्ष उमेदवाराची आता वारंवार ते म्हणतात की माझा भाजपशी थेट काही संबंध नाहीये. मग एका अपक्ष उमेदवाराची एवढी भीती महायुतीला का वाटावी? त्या भीतीने गीते, गणेश गीते आहेत ते आमच्याशी उद्योग तुम्हाला माहिती, माझ्या किती जवळचा संबंध आहे त्यांचे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मग तुम्हीच दाखवलं बघा,
गिरीश महाजन जिथे जवळचे आहेत, तेच बंडखोरी करतात ते का बघा. आणि मलाही रोज दाखवायला पाहिजे काहीतरी, म्हणून आम्ही 2-4 दिवस थोडे तुम्ही काय दाखवाल पण मग गोकुळ गीते काय बघतो? नाही, उलट त्यांची उमेदवारी टाइम राहिली तर आम्हाला जास्त दिवस दाखवत आला असतं. काय नाही, एकदा तुम्ही आता 16 ठिकाणी झालेले परत दाखवताय का तुम्ही? परत दाखवत नाही, आमचं दाखवताय. हो, पण याच्या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतोय की 3 मंत्री 8-8 दिवस एका कामासाठी, हे जर जनतेच्या कामासाठी 3 मंत्र्यांनी एकत्र राहिलं असतं अधिक कामं जनतेची झाली असती नाही, असा आमचं प्रश्न काम तर आहे. चालूच होतं. यांचं MIDC सुरू होतं इथे, आणि माझं कुंभमेळ्याचं काम तर माझं सुरू आहे. साफसफाईपासून बघितलं असेल आपण, नदी सफाईपासून सुरू आहे, झाडं लावण्यापासून सुरू आहे. काल पुन्हा मिटिंगही झाली शेतकऱ्यांसोबत. आजही आता कुंभमेळ्याचंच काम, आता आपण शिलान्यासासाठी आपण या ठिकाणी आलो, त्याचं पूजन त्या ठिकाणी झालं. नरेंद्राचार्य महाराज आहे तिथे, घरवापसीचा कार्यक्रम 650 लोकांचा, तिथे मी होतो. काम कुठेही थांबलेलं नाही, काम कुठेही थांबलेलं नाही. नाशिकचा आमचा तर रोजचाच संबंध आहे. जी बैठक झाली आत्ताची बैठक, त्या बैठकीमध्ये देखील गोकुळ गीते आक्रमकपणे बोलत होते. त्यांची नाराजी अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते आहे. ते केवळ त्यांना तुम्ही सांगितलं म्हणून माघार झाली, पण कुठे तुमच्या मध्ये तुझं काय म्हणणं काय झालं? असं कोण मागे कसं चाललंय? तसं अजिबात नाहीये. उमेदवाराबद्दल त्याची थोडीशी नाराजी होती नरेंद्र, पण ती चर्चा होऊन तो प्रश्न मागे लागलेला आहे. आता कुठली नाराजी राहिलेली नाही, काही दुसरं कुठली नाराजी नव्हती, फक्त उमेदवारांबद्दल नाराजी होती. ठीक आहे, आता ते प्रत्येकाचे महायुती सरकार कुठेतरी नवा पायंडा पाडते, कारण महागाईचा दिवस उलटून गेल्यानंतर देखील महागाईसाठी प्रयत्न केले जात आहेत. कसं धीरे झाले, त्यानंतर गोकुळ गीते झाले, आणि आता जर गोकुळ गीते जरी महागाईची घोषणा केली तरी मात्र त्यांचा प्रचार होणार आहे, कार्यकर्ते करते येणार आहे, कार्यकर्त्यावर त्यांचं नाव येणार आहे. येऊ दे, मग काय अनेक वेळा होतो. तेवढी महायुती आहे खरं म्हणजे, त्यावेळेलाच माघार व्हायला पाहिजे होती. ते कारणामुळे ते झाले नाही, ते नॉट रिचेबल झाले. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत. आता इथे महायुतीमध्ये आम्ही प्रतिनिधित्व करू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून महायुती उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल. आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आहेत, आणि बोलतात की त्यांना मागे माघार घेतलेली. पण भाऊ, गोकुळ गीते कोणते तुमच्या पक्षात सक्रिय नाहीये, त्यांनी असं पहिल्या दिवशी खुलासा केला होता. मात्र आपण त्यांना सांगतात की आपण महायुतीचा घटक आहात, त्यांच्यावर दबाव टाकून चर्चा आहे नाशिकमध्ये, तर त्यांना माघार घेण्यासाठी आपण हे केलं. थोडी दबाव टाकला. मी वारंवार तेच सांगतो, आम्ही कोणते दबाव टाकलेला नाही, आणि कुठलाही दबाव टाकलेला नाही. ते परिवार आमचाच आहे. तुम्हीच म्हणता की ते तुमचे नाही, तुमचे नाही. त्यांनी सांगितलं होतं की मी पक्षात नाही येत, आणि त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं. पक्षात असेल तरी तो परिवार आमचाच आहे. जळगावला रेशमा तुमच्या ताई उमेदवाराचं असं आहे. काय, तुमच्या उमेदवाराचं असं काय चुकलं होतं ज्याच्यामुळे गोकुळ गीतेच नाही तर अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी नाराज होते? तुम्ही काही सल्ला देणार आहात का? ते निश्चित सामंत साहेब या ठिकाणी येत जाता येत, आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे. संपर्क असला पाहिजे त्या निवडून गेल्यावर, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, कॉन्टॅक्ट असले पाहिजे, कामाच्या पद्धतीत थोडा बदल केला पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ती असली पाहिजे, खरं आहे. पण आता त्यांना शिंदे साहेबांनीच आमच्यापेक्षा जास्त समज दिलेली आहे. सामंत साहेब, आम्ही, मी स्वतः, आम्ही सगळे तिथे बोललेलो आहोत. आता आपल्या समोरचा सगळा विषय झाला, आमोसमोर बसून. मला वाटतं यापुढे सुधारणा होईल, कारण आता विषय हा संपलेला आहे. आता गोकुळ त्यांनी माघार घेतलेली आहे, आणि आमचे एकटे उमेदवार या ठिकाणी आहेत. निवडणूक होणारच आहे. गोकुळ गीते निवडून आले तर काय नाव येणार आहे. आमदार होतील ते निवडून आले तर आमदार होतील. कोणत्या पक्षाकडनं? महायुती का आपण पक्ष नाही ते. भाऊ, मागच्या निवडणुकीत असा अनुभव झाला होता. शिवाजी साने उभे होते, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला होता की एकही मत फुटायला नको, शिवाजी सानेंना निवडून आणायचं, तरी त्यांचा पराभव झाला होता. यावेळेला तुम्ही नगरसेवकांना अशी काय संदेश देणार आहात, काय आदेश देणार आहात की मत इकडे तिकडे जाणार? काही संदेशाची गरज नाही. आता यांनी माघार केल्यानंतर आम्ही आमचा एकच उमेदवार त्या ठिकाणी राहणार आहे महायुतीचा. तिथे कुठेही मताचं विभाजन होणार नाही. तुम्हाला दिसेल किती मतं पडतील आम्हाला, मला दिसेल. त्यामुळे इथे कुठे तो प्रश्न नाहीच नाही. ते सगळे 100% मतं आमचे माहिती जे ते आम्हालाच पडतील, आम्हालाच पडतील. गोकुळ किती गड्या तिथे असतील, आम्ही सगळे प्रयत्नच करणार आहोत त्यासाठी. की आम्ही असं पाठीत कंजूस दुसऱ्याचं आमचं कामच नाही की आता आम्ही माघार घेतली दुसरं प्राकृतून. आणि ते एक छोटं इलेक्शन नाही आहे, तुम्हाला माहिती कसं असतं इलेक्शन. त्यामुळे असं नाही होत लगेच की नुसतं कोणत्या देऊन टाकलं, करून टाक, करून टाक, असं होतं का? असं नाही होत. लोक सगळे इथे निवडून आले लोक सगळे सुज्ञ आहेत, बरोबर आहे. कसं मतदान करतं सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असं काहीही होणार नाही. आणि आम्ही मनापासून मागायचं, असं की नुसतं
काहीतरी त्याला सांगायचं म्हणून सांगायचं आणि नंतर मधून काही करायचं असा कुठलाही विषय या ठिकाणी नाही. भाऊ पण मग निवडणूक त्यांना त्यांची उमेदवारीला माघार घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या उमेदवारीचा प्रचार केला असता तर अधिक बरं झालं असतं ते चाललं असतं, पण आम्ही जे सांगितलं की हा परिवार आमचा आहे, आम्हाला आपसामध्ये आम्हाला विभाजन करायचं नाही, आपसामध्ये विभाजन करायचं नाही. आम्हाला आम्ही सगळे एकच आहोत. तुम्हाला माहिती आहे किती परिवाराचे माझे संबंध काय हे परिवाराच्या पलीकडे आहे भाऊ. आता परत तुम्ही म्हणता की त्यांना बरोबर देत, परत तुम्ही वेगळं नाही, बोलता. हे परिवाराच्या पुढे आहे. तुमचा मतदारांवर अविश्वास आहे असा संदेश यामधनं जातो. अजिबात नाही कौशल्य. आमची महायुती आहे, महायुतीमध्ये आम्ही एका घटक पक्ष आहोत आणि मोठे भाऊ आहोत. आमचाच माणूस आमचा जो उमेदवारी करेल, बंडखोरी करेल तर ते काही योग्य वाटतात. 17 पैकी 16 ठिकाणी सगळं बरोबर झालेलं आहे. 11 ठिकाणी निवडणुका लढतोय, त्यातल्या 10 ठिकाणी सगळं व्यवस्थित झालेलं आहे. अब्दुल सत्तार होते, त्यांचा मुलगा एका ठिकाणी उमेदवार होता, बरोबर आहे की नाही? त्यांनी माघार घेतली की नाही? त्यांचंही मत त्याच्या अधिक होतं, बरोबर आहे. जळगावात तीच परिस्थिती आहे. तिथलं जाणार तिथलं नाही. असं नसतं ते काय करतील, ते काय करतील. आहे का? एकंदरीत आपण सर्वच या प्रक्रियेमध्ये ठामपणे माझ्या मागे उभे राहिलात आणि एक कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याच्या मागे काम करणारं नेटवर्क कसं असते महाराष्ट्राला आपण मागच्या 8 दिवसात त्या ठिकाणी सतत 24 तास त्या ठिकाणी दाखवत होता. ही निवडणूक किंवा ही जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गणेश भाऊंना मिळेल असा पूर्वी शब्द त्या ठिकाणी दिला गेलेला होता. ज्यावेळेस आपण विधानसभेची निवडणूक लढवली त्यात आपल्याला अपयश आला आणि त्यानंतर पुन्हा गिरीश भाऊंच्या माध्यमातून गणेश भाऊंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा आपली त्या ठिकाणी रिएंट्री झाली. त्यावेळेस विधान परिषदेची जागा भाजपला घेऊन ती जागा गणेश भाऊंना मिळेल असं त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी शब्द घेतलेला गेला होता. पण आपण बघितलं का मागच्या रविवारी साधारणतः 31 मेला कदाचित मी 1 जूनला त्या ठिकाणी फॉर्म भरला. 31 मेला ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटल्याने भाऊंचा फॉर्म तर आपण 30 मेलाच त्या ठिकाणी भरलेला होता आणि एकंदरीत या मतदारसंघातलं सगळं दूषित वातावरण, कार्यकर्त्यांचा रेटा त्या ठिकाणी 31 मेला सायंकाळी कार्यकर्त्यांनी मला खूप आग्रह केला की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे, अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण त्या ठिकाणी पुढे गेलो पाहिजे आणि म्हणून 1 जूनला मी त्या ठिकाणी फॉर्म भरला. 2 आणि 3 जूनला त्या ठिकाणी मला गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून गणेश भाऊंना त्या ठिकाणी फोन आले. मला पण त्या ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि या निवडणुकीत आपण थांबलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. पण निवडणूक आणि कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेतल्यानंतर निवडणूक माझ्या हातात आहे असं एकंदरीत वातावरण कालपर्यंत मला जाणवत होतं. असू शकतं पण एकंदरीत सगळ्याच गोष्टी आपल्याला माहित आहेत का आपण पहिल्या दिवसापासून महाजन आणि गीते एक निकटवर्ती हा शब्द आपण त्या ठिकाणी जोडला गेला आणि ते आहेच, ते आमचे मार्गदर्शक आहेत. मी जरी प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ता नसलो तरी त्या ठिकाणी त्यांचा एक कृपाविश्वास सदैव त्या ठिकाणी गणेश भाऊंच्या आणि आमच्या कुटुंबाच्या मागे राहिलेला आहे. आणि अशा वेळेस राज्याचे वरिष्ठ नेते आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांना असं कुठेतरी संशय येत होता की या ठिकाणी गोकुळ गीतांना त्या ठिकाणी गिरीश महाजनांचंच त्या ठिकाणी पाठबळ मिळतं काय आणि त्या माध्यमातून मागच्या 3-4 दिवसापासून त्या ठिकाणी त्या ठिकाणी गिरीश भाऊ मोठा त्या ठिकाणी वरचा दबाव होता की नाही हे तुमच्या हातात आहे असं का होत नाही. मधल्या 8 दिवसापासून त्या ठिकाणी उदय सामंत साहेब पण नाशिक जिल्ह्याच्या या समन्वय समिती असल्यामुळे सक्रिय होते. त्यांच्या माध्यमातून आपले आमदार सुहास अण्णा कांदेंचा पण त्या ठिकाणी मला रेटा होता की सोयरे काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे आणि निवडणूक खरंच माझ्या बाजूने होते. जरी महायुतीचं मतदान या ठिकाणी प्रत्यक्षात जास्त असलं तरी त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारावर खूप मोठी नाराजी या मतदारसंघात होते असू शकते. पण त्या ठिकाणी मी जर या प्रचारात जर थांबलो नाही तर कदाचित या ठिकाणी वेगळा निकाल लागू शकतो, मला माहित नाही. किंवा महायुतीचे मतदार त्या ठिकाणी चांगले असल्यामुळे कदाचित निकाल त्यांच्या बाजूने पण लागू शकतो. तो जर तरचा हा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची पण माझी 4-5 दिवसापूर्वी भेट झाली आणि त्यांनी पण मला विनंती केली होती की भविष्यात त्या ठिकाणी ही जागा जरी आता आम्हाला शिंदे गटाला सुटली, भविष्यात पुढे अशी काही संधी आली तर त्या ठिकाणी गणेश भाऊंना किंवा मला न्याय द्यायचा ते त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना सांगतील की त्या ठिकाणी मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि पुढे आम्ही तुम्हाला मदत करू असा शब्द मला त्या ठिकाणी दिलेला होता. पण त्यानंतर पण माझ्या कार्यकर्त्यांचा रेटा तुम्ही आज पण पाहिला असेल, कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी नाराजी खूप मोठी आहे आणि ती नाराजी अंगावर घेण्या इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये नव्हतं. पण आदरणीय दादासाहेब भुसे असतील, आमचे निलेश बोरा असतील, महाजन साहेब असतील, सुहास कांते साहेब असतील, सामंत साहेब असतील आणि गणेश भाऊंवर त्या ठिकाणी सगळ्यांचा दबाव नव्हता. पण गणेश भाऊंवर त्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिगत प्रेम असल्यामुळे आणि तितकाच अधिकार असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची इच्छा होती की गोकुळले या ठिकाणी या निवडणुकीतून थांबलं पाहिजे. काल त्या ठिकाणी मुंबईमध्ये चर्चा झाली, शिंदे साहेबांचं सामंत साहेबांच्या माध्यमातून बोलणं झालं.
त्या ठिकाणी परवा रात्री पण त्या ठिकाणी सुहास अण्णा कांदेंनी मला त्या ठिकाणी फोन केला होता की सोयरे आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांच्यावर पण त्या ठिकाणी सामंत साहेबांचं प्रेशर होता आणि अशा वेळेस सगळेच एकमेकांना जोडले गेल्यामुळे ते किमान एकमेकांना जोडे जरी नसलं तरी या निवडणुकीचं एक वातावरण वेगळं राहिलेलं असतं. पण पहिल्या दिवसापासून माझा बंडखोर आणि गिरीश महाजनांच्या निकटवर्ती या दोन संज्ञा माझ्या मागे लागल्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्या काही गोष्टी आपोआप माझ्या अंगावर आल्या आणि त्या अंगावर आल्यामुळे कधी कधी कौटुंबिक जबाबदारीचं पण भान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आमदारकी मला मिळू शकते, मिळेल भविष्यात, पण हे लोक माझ्या सोबत राहिले तर अशा अनेक आमदारकी मी मिळवू शकतो. पण आत्ताची आमदारकी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आपले सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील आणि आमचे दाजी सुहास अण्णा कांदे आणि माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य ज्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ती आमदारकी मला त्या ठिकाणी मोठी वाटत नाही. कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोज बघितला आहे. मला अजून पण त्या ठिकाणी ते सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही, पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि या तिन्ही मंत्र्यांनी आमचे सुहास अण्णा कांदे असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितले की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबला म्हणजे संपला असं होत नाही. मला माहिती सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा एखाद्या माणसाला रात्रीतून हिरो पण बनवतो आणि एखाद्या माणसाला रात्रीतून झिरो पण बनवतो. मला माहिती त्याचे दुष्परिणाम खूप होणार आहे. काही गोष्टी मी त्या ठिकाणी सामंत साहेबांना, महाजन साहेबांना 2-3 तासापासून दाखवतो की साधी माझ्या थांबण्याची चर्चा होती तरी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय चर्चेला येत आहे. काही ठिकाणी घोडे बाजाराच्या गोष्टी टाळल्या जात आहे, पण असं कुठलंही काही या ठिकाणी झालेलं नाही. ते पण आपल्याला सामंत साहेब पण सांगतील. पण फक्त या ठिकाणचा शब्द सुहास अण्णा कांदेंचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. मला माहिती आपले अनेक प्रश्न असणार आहेत, पण मी माझा प्रचार थांबवतोय हा शब्द तुम्ही घ्या आणि मला माझ्यासोबत महायुतीचे लोक आहेत, तो विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. माझ्या बाजूला सगळे महायुतीचे लोक आपण पाठिंबा देणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्र 4 दिवसापासून तुमच्या या विषयावर मी तुम्हाला काल पण त्या ठिकाणी जाताना सांगितलं होतं की मी 2 शब्द मी वापरणार नाही, पण मी प्रचार थांबवतो आणि तुम्ही पण कृपया ही गोष्ट इकडे संपवावी. तुमचा अधिकार आहे तो, तुम्ही बोलू शकता, कारण तुम्ही 4था स्तंभ आहे लोकशाहीचा आणि तुम्ही खरंच मला या ठिकाणी ताकद दिली म्हणून मी या ठिकाणी घराघरात पोहोचले. मी अनेक व्यक्तीच्या मतदारांना भेटलेले नाही, पण त्यांचे मला फोन येत आहे का भाऊ तुम्ही थांबू नका, पण नाही मी या निवडणुकीचा प्रचार थांबवतोय आणि हा विषय पाठिंबा देत आहे का? चर्चा केली. चौकशीला घाबरले.